मग हे कसं काय? ह्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा ना? मी बाबा का झालो? हं. मी महाराज का झालो? कसं आहे, आम्ही 5 जणांचा आमचा एक ग्रुप होता. अच्छा 5 जणांचं. आमच्यातले काही, एक खूप हुशार होता, एक हं. थोडा त्याच्यापेक्षा कमी, एक त्याच्यापेक्षा कमी, एक त्याच्यापेक्षा कमी आणि एक मी जो अगदीच कमी. गेलेला होतो. हो. जो सर्वात हुशार होता तो त्या काळी 10वी झाल्याबरोबर डी.एड पास झाला आणि मास्तर झाला. बाप! 10वी. बाकीच्या 4 लोकांच्या घरच्यांनी त्यांना सळो की पळो करून सोडलं. अरे बापरे! दुसऱ्याला उपरती झाली, हं. त्याने फार अभ्यास केला. 12वी नंतर तो एम-बी-बी-एस झाला. तो डॉक्टर झाला. डॉक्टर झाला. बरं. बाकीच्या 3 लोकांना तो डॉक्टर झाल्याच्या नंतर त्याच्या आईबापाने फार परेशान केलं. हं, हं, एक हं. मास्तर झाला, एक डॉक्टर झाला, तुम्ही काय तुम्ही करणार? काय करता? बरोबर. तिसरा पेटून उठला. तो हं. थोडा कमी हुशार होता. फार अभ्यास केला. हं, ग्रॅज्युएशन हं. झाला आणि नंतर त्याने एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी देऊन तो कलेक्टर झाला. अरे बापरे! चांगलं आहे की. आता आम्ही दोघे उरलो. हं. आम्हाला काही येत नव्हतं. माझ्यापेक्षा जो जरा बरा होता हं, हं, हं. तो जरा बरं. खटाटोपी होता. अनेक समाजकार्य करत, खटाटोपी करत, इकडचं तिकडं करत, तो अच्छा. नेता झाला. डायरेक्ट नेता. मला काहीच येत नव्हतं. मी हां. म्हणलं मी काय व्हायला पाहिजे? मला असं वाटलं की आपण बाबा झालो पाहिजे. म्हणजे काहीच ज्याला काहीच येत नाही त्याने बाबा होणं फार गरजेचं आहे. अरे बाप! आणि मी बाबा झालो. आता ते बाकीचे 4 माझे शिष्य आहेत.